बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। पैठणी साडीचा पदर आणि दुसऱ्या एका साडीचा पीसपासून आपण एक सुंदर शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी हे गोणीचं प्लास्टिक गोणीचं कापड आपण 15 बाय 15 इंचात 2 पीस कट करून घेतलेले आहेत। आता आपण या कापडाला हे दोन्ही पीस जोडून घेऊया। जोडून घेतल्यानंतर जास्तीचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि हे कापड आता असं आपण मध्यावरती फोल्ड करून घेऊया आणि याला आकार देऊया। आकार देण्यासाठी वरच्या बाजूने 2.5 इंच आणि खालच्या बाजूने 2.5 इंचावरती एक खूण करून घेऊया आणि मध्ये 1 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे। याला आपण आता कर्व आकार देऊन घेऊया। त्याचबरोबर वरच्या बाजूने आपण 1 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि ही खूण आपण 2.5 इंचावरती केलेल्या खुणाला जोडून घ्यायची। आणि हा आकार आपण आता कट करून घेऊया। कट करून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार मिळालेला आहे। हा आकार दुसऱ्या पीसवर ठेवून दुसरा आकार कट करून घेऊया। आता दोन्ही आकार आपले कट करून घेतलेले आहेत आणि साइडने आपण आता याला शिलाई पण करून घेतलेली आहे कट केलेल्या भागावरती। वरच्या बाजूने आपण आता खाली 2 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। या भागाला आपण चैन जोडणार आहोत। रेषा आखून आपण हा भाग कट करून घेऊ। हा भाग कट केल्यानंतर 14 इंच लांबीची चेन घेऊन आपण उलट या भागावरती ठेवून शिलाई करून घेऊया। शिलाई करून घेतल्यानंतर फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे आणि हा दुसरा पीस यावरती ठेवून शिलाई करून पुन्हा एक दाबटीप घालून घेऊया। जास्तीची चेन कट करून घेऊ। यामध्ये आपण आता रनर पण ॲड करून घेतलेला आहे। 15 बाय 15 इंचाचा हा पीस ठेवून याला चारही बाजूने आपण आता शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून घेतल्यानंतर हे जास्तीचे कापड आपण कट करून घेऊया। दोन इंच रुंदीची एक पट्टी घ्यायची आणि मागच्या बाजूने यावरती आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि ही पट्टी आता पुन्हा एकदा फोल्ड करून यावरच्या भागाला गोट लावून घेऊया दोन्ही भागांना। आता हे दोन्ही भागांना गोट लावून झाल्यानंतर बंद जोडून घेऊया। तयार करण्यासाठी आपण लेस घेतलेली आहे साडीची। याची रुंदी 3 इंच आणि लांबी 24 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूने ही लेस फोल्ड करून दोन्ही बाजूने यावरती शिलाई करून हे 2 बंद तयार करून घेतलेले आहेत। आणि आता हा मधोमध हा पीस फोल्ड करायचा आणि याच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आपण मध्य खूण करून घ्यायचा आहे। मध्यापासून 2 इंच या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पण 2 इंचावरती खूण करून घ्यायची आणि अर्धा इंच फोल्ड करून आपण चैनच्या थोडं वरती म्हणजे 1.5 इंच अंतर हे आलेलं आहे। हे बंद जोडून घ्यायचे आहेत दोन्ही भागांना। दोन्ही बाजूंना आपले बंद जोडून झालेले आहेत। आता आपण साईडचा मधला पार्ट कट करणार आहोत। त्यासाठी 2 इंच अंतर सोडून चैनपासून आपण हे अंतर मोजून घेऊया आणि त्याच आकारात आपण मधली पट्टी कट करून घेऊ। हे अंतर आपलं 39 इंच आलेलं आहे, पण आपण 2 इंच ही पट्टी जास्त लांब घेतलेली आहे,
कारण अर्धा इंच आणि पुन्हा अर्धा इंच फोल्ड करून या भागावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। आणि ही पट्टी आपण अशी चेनच्या एका भागापासून जोडायला सुरुवात करून दुसऱ्या भागापर्यंत जोडून घ्यायची आहे आणि 1 इंच आपण फोल्ड करून घ्यायचे आहे दुसऱ्या भागापर्यंत गेल्यावरती। आणि आता आपण या भागाचा पण असा मध्य काढून घेतलेला आहे। दुसरा पीस पण ह्या मध्यावरती मध्य जोडून पिनअप करून घेऊया, किंवा आपण हा भाग असा फोल्ड करून पट्टीचा हा पट्टीचा भाग फोल्ड करायचा आणि त्यावरती हा दुसरा भाग असा ठेवून हे अंतर बरोबर आपण असं ॲडजस्ट करून जोडून घ्यायचा आहे। आता आपला हा दुसरा भाग पण व्यवस्थित जोडून झालेला आहे। आपण आता साईडचा भाग शिवून घेऊया। त्यासाठी 2 इंच रुंदीची पट्टी घेऊन या भागावरती आपण अशी आतल्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून घेतल्यानंतर आता आपण वरती थोडी पट्टी जास्त ठेवायची आहे, ती अशी एकदा फोल्ड करायची आणि एकदा फोल्ड पुन्हा एकदा फोल्ड करून व्यवस्थित हा भाग आपण बंद करून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूला पण अशीच आपण पट्टी जोडून घ्यायची आहे। आता हे कॉर्नर आपल्याला व्यवस्थित जोडता येत नाही, त्यासाठी आपण या कॉर्नरवरती थोडे कट लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली ही पट्टी व्यवस्थित जोडता येईल। दोन्ही बाजूंना आपले आता ही पट्टी जोडून झालेली आहे आणि बॅगची फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे। आता आपण यावर आतल्या बाजूचा मध्य काढून घेऊया। त्यासाठी चैन जोडणार आहोत। चैनचा पण आपण मध्य काढून घ्यायचा आहे। 19 इंच लांबीची ही चैन आपण घेतलेली आहे। याचे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊया आणि चैनची खूण आणि मध्यावरती केलेली खूण आपण पिनअप करून घेऊ, किंवा असेच आपण ॲडजस्ट करून ह्या भागाला वरच्या गोट मारला होता त्या भागावरती आपण बरोबर ही चैनची शिलाई करून घ्यायची आहे। चैन जोडताना चैनचा सुलट भाग आपण आतल्या बाजूने ठेवून ही चैन जोडून घेतलेली आहे। आता आपण यात रनर ॲड करून घेऊया। रनर ॲड करताना आपण एकदा हा रनर ओवून घेतल्यानंतर एकदा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आणि पुन्हा आपण ओवून हा मध्यावरती आणून ठेवायचा आहे। आणि आता चैनचे दोन्ही बाजूंचे भाग आपण बंद करून घेणार आहोत। त्यासाठी 2.5 बाय 3 इंचची ही पट्टी घेतलेली आहे। अशा प्रकारे फोल्ड करून यावरती शिलाई करून घ्यायची आणि पुन्हा फोल्ड करून आपण ही चौरस पट्टी व्यवस्थित जोडून शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंना। आता ही पट्टी आपली जोडून झालेली आहे आणि बॅग पण आपली शिवून तयार झालेली आहे। आतमध्ये आपला हा खूप मोठा कप्पा तयार झालेला आहे। त्याचबरोबर बाहेरच्या बाजूने पण आपण याला सुंदर असं एक पॉकेट तयार केलेलं आहे। घरच्याच साहित्यात आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे। गोणी आपल्या जवळ जर नॉन ओव्हन किंवा फोम वगैरे उपलब्ध नसेल तर गोणीपासून पण आपण सुंदर बॅग तयार करू शकतो। एकदम कडक आपल्याला ही रेडीमेड बॅगसारखीच बॅग तयार झालेली आहे। शिवून झाल्यानंतर याची रुंदी 13.5 इंच, उंची 15 इंच आणि बॅगचे बॉटम 5 इंचाचे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे सुंदर अशी ही बॅग नक्की शिवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।